सातत्याने आग्रही असल्याचं आपल्याला दिसलं होतं आणि सध्या ते आघाडीवर आहेत तर तानाजी सावंत पिछाडीवर आहेत। रावेरमधून धनंजय चौधरी चौथ्या फेरीमध्ये त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे तर आरमोरीमधून भाजपचे कृष्णा गजबे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगाव जामोदमधून गिरीश महाजन आघाडीवर आहेत तर दापोलीमधून योगेश कदम यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे। 288 पैकी 288 जागांचे कल 145 मॅजिक फिगरचा आकडा महायुतीनं अजून तरी राखून ठेवलेला आहे तर महाविकास आघाडी 133 जागांवर आघाडीवर 134 आणि इतर पक्ष 9 जागांवरती आपल्याला आघाडीवर दिसतात। अश्विन खरं त्यामुळे मगाशी जी गॅप 20च्या आसपास होती ती आता जवळपास 14-15 अशी आलेली आहे। त्यामुळे अजूनही क्लोज फाईट आपल्याला बघायला मिळते आणि 145 134 आणि 9 आता इतरांचा फिगर कमी होत चाललाय आणि त्यामुळे इकडे महायुती आणि महाविकास आघाडीची आकडेवारी जी आहे ती वाढत चालली आहे। भाजप 91, शिंदे शिवसेना 29, अजित पवार 25, काँग्रेस 45, ठाकरे सेना 42, शरद पवारांचा पक्ष अर्धशतकाकडे वाटचाल करतोय। 47 ठिकाणी उमेदवार आघाडीवर आहेत। मनसे वंचित अजूनही शून्यावर तर इतरांच्या खात्यात सध्याच्या घडीला जात आहेत 9 ठिकाणची आघाडी। दापोलीमध्ये योगेश कदम आघाडीवर, महाड भरत गोगावले आघाडीवर। प्रज्ञा बंडखोर आणि अपक्षांची डोकेदुखी या निवडणुकीत असेल असं बोललं जात होतं पण सध्याचं चित्र वेगळं आहे। केवळ इतर जे पक्ष आहेत ते 9 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय। एक छोटी कमेंट घेऊया। बंडखोरांचा फारसी ताकद या निवडणुकीत दिसत नाहीये सध्या तरी। बंडखोर दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात होते। महायुतीमध्ये 115 साधारण होते, महाविकास आघाडीकडे 101 साधारण होते। पण एकूण जर आपण चित्र बघितलं तर काटेकी टक्कर ज्या पद्धतीने झालेली आहे त्याच्यामध्ये बंडखोर निवडून येण्याची शक्यता तुलनेमध्ये कमी आहे। गेल्या वेळेपेक्षा साधारण 1-2-4 जागा उलट्या कमीच येतील बंडखोरांच्या। त्यामुळे बंडखोरांचा फारसा त्रास या निवडणुकीमध्ये नसेल असा अंदाज वर्तवला जातोय। साताऱ्यामध्ये भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर असल्याचं दिसतंय। कणकवलीमध्ये नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे। वैभव नाईक आघाडीवर आले होते पण पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसतंय। तो कुडाळचा मतदारसंघ प्रज्ञा, तिकडे निलेश राणे पिछाडीवर आहेत, इकडे नितेश राणे आघाडीवर आहेत। त्यामुळे राणेंपैकी एक बंधू पिछाडीवर एक बंधू आघाडीवर अशी सध्याची स्थिती। चारकोपमध्ये भाजपचे योगेश सागर आघाडीवर। परांड्यामधनं तानाजी सावंत शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री आहेत, मोठे नेते आहेत, सध्या पिछाडीवर आहेत। रावेरमध्ये धनंजय चौधरी चौथ्या फेरीमध्ये आघाडी कायम राखली आहे। महायुती 147, मविया 132। ऐरोलीत भाजपकडनं पोस्टल मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय। तिकडे विक्रमगडमध्ये शरद पवार पक्षाचे सुनील भुसारा आघाडीवर तर शहाजी बापू आघाडीवर गेलेले आहेत। मगाशी पिछाडीवर होते, आता आघाडीवर गेलेत। प्रज्ञा वरुण सरदेसाई आघाडीवर आहेत आणि झिशान सिद्दीकी पिछाडीवर आहेत। वांद्रे पूर्व मतदारसंघातून अर्जुनी मोरगावमध्ये राष्ट्रवादीचे राजेंद्र बडोले आघाडीवर असल्याचं दिसतंय। जळगाव जामोदमध्ये भाजपचे संजय कुटे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय तर अकोटमध्ये महायुतीचे प्रकाश भारताकडे आपल्याला आघाडीवर असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। महाडमधून भरत गोगावले आघाडीवर आहेत त्याच्यामुळे सातत्यानं आघाडी पिछाडीची गणितं बदलतायत। कुडाळमधून वैभव नाईक आघाडीवर आहेत तर निलेश राणे पिछाडीवर आहेत। निलेश राणे यांनी या निवडणुकीतून राजकारणात कमबॅक केलेलं होतं।